ज्ञान जितकं महत्त्वाचं आहे तितंच वैराग्य सुद्धा महत्त्वाचं आहे. ज्ञान हे आपला मुक्काम असेल तर वैराग्य त्या ज्ञानापर्यंत पोस्ट करून देणारा मार्ग आहे, नाही का. वैराग्या वाचोनी कही ज्ञानाशी तगण्याची नाही. कर्म जर आपला मुक्काम असेल तर त्या कर्मापर्यंत जाण्यासाठी विधी निषेध ही साधन आहे, हा मार्ग आहे. कर्म जितकं महत्त्वाचं आहे तसा जीवनातला विधी निषेध सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. योग जर तुमचा मुक्काम असेल तर त्याच्यासाठी यम नियम प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी साधन आहेत. साध्य जितकं महत्त्वाचं आहे त्याहीपेक्षा अधिक साधना महत्त्वाची आहे, साधना महत्त्वाची. म्हणून साध्यापर्यंत जाण्यासाठी साधना केली पाहिजे आणि योग्य वेळी केली पाहिजे. महाराज म्हणतात तुम्हाला तीर्थयात्रेला जायचं असेल, तीर्थयात्रेला जायचं असेल आणि पायी जायचं असेल तर 90व्या वर्षी पायी गेलं पाहिजे. मग 95 जब हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तव तू आपुले स्वयंत पाय तीर्थयात्रे जाय चुकू नको. हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तव तू आपुले स्वयंत पाय तीर्थयात्रे जाय चुकू नको. स्वस्तमिदं कलेवर गृहं यावंच दूरे जरा यावत इंद्रिय शक्ती अप्रतिहता यावत क्षयोन आयुषा आत्मश्रेयशी तावतेव विदुषा कार्ये प्रयत्नो महान न कूप खननम युक्तम प्रदीप्ते वन्यना गृहे. याव स्वस्तमिदं. अरे थाप आहे ना, वाक्य चालू असताना नाही दिली पाहिजे, वाक्य थांबल्यावर दिली पाहिजे. ती अशी थाप नाही दिली पाहिजे, अशी चाट दिली पाहिजे. तुम्हाला थापा माहीत नाहीत का? झालंय का? मग माहीत तुझं झालं का रे? मग याला थापा माहीत नाही. ज्यांचं ज्यांचं झालं असेल त्यांना थापा माहीत आहे ना. हे तुम्ही सगळे थापाच मारणार आहात वाटते. अशी चाट, याला चाट म्हणतात. इथं चाट मारायची, तिथं थाप मारायची. विठाला 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 याव स्वस्तमिदं. तुमचं शरीर जोपर्यंत स्वस्थ आहे, कलेवर गृहं यावंच दूरे जरा, जोपर्यंत तुमची जरा म्हणजे म्हातारपण दूर आहे. यावत इंद्रिय शक्ती अप्रतिहतः, जोपर्यंत तुमच्या इंद्रियामध्ये शक्ती आहे, प्रतिहत झालेली नाही. यावत इंद्रिय शक्ती अप्रतिहता यावत क्षयोन आयुष्या, जोपर्यंत तुमच्या आयुष्याचा क्षय झाला नाही. आत्मश्रेयसी तावतेव विदुषा कार्य प्रयत्नो महान. तो सुज्ञ आहे, तो विदुषा आहे, तो ज्ञानी आहे की तोपर्यंत चांगली कामं करतो, तोपर्यंत चांगली कामं करतो. तोपर्यंत हे जोपर्यंत चांगला आहे तोपर्यंत चांगली कामं करतो ना, तो सुज्ञ आहे. पुढे असं म्हणतायत न कूप खननम युक्तम प्रदीप्ते वन्यना गृहे. न कूप खननम युक्तम प्रदीप्ते वन्यना गृहे. मी महिलांना विचारतो,
तुमच्याकडे आग लागते का? हं? तुम्ही लावता ते नाही दुसऱ्याच्या घराला, ते आग वेगळी. म्हणजे तुम्ही जे लावताय ना दुसऱ्याच्या घराला लावत असता तुम्ही, ते आग वेगळी, त्याला आगच म्हणतात. पण खरोखरची आग म्हणतो, तुमच्याकडे आग लागल्यानंतर विहीर खोदतात ना? हो म्हणतात. अरे आग लागल्यानंतर विहीर खोदतात ना? आग लागल्यानंतर विहीर खोदणारा जसा मूर्ख आहे, तसं आयुष्य सगळं गेल्यानंतर सावध होणारा सुद्धा मूर्ख आहे, लक्षात ठेवा. न कूप खननम युक्तम, कूप म्हणजे विहीर. प्रदीप्ते वन्निना गृहे, वन्नीने जर तुमचं घर प्रदीप्त झालं असेल, नंतर जर तुम्ही विहीर खोदत असाल, तर हा जसा मूर्खपणा आहे, तसं सगळं आयुष्य गेल्यानंतर जर सावध होत असाल तर तो सुद्धा मूर्खपणाच आहे. जव हे सकळ सिद्ध आहे. विठाला 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 कुंडली पंढरीनाथ भगवान की जय. माझ्या राजांनो, जोपर्यंत तुमच्या इंद्रियामध्ये शक्ती असेल ना, जोपर्यंत तुमचं तारुण्य असेल, जोपर्यंत तुम्ही तरुण असाल ना, क्षमा करा मला, तोपर्यंत काय केलं पाहिजे? जोपर्यंत तुम्ही तरुण असाल तोपर्यंत काय केलं पाहिजे? तरुणाने हे केलं पाहिजे ना. तरुणाने जोपर्यंत तुमच्या इंद्रियामध्ये शक्ती असेल, तोपर्यंत जो दुर्बल असेल त्याला तुम्ही मदत केली पाहिजे. दुर्बल असेल त्याला मदत केली पाहिजे. ज्ञानाय दानाय च रक्षणाय खलस्य साधोर. खलाचा विचार वेगळा असतो. खल लोक आपल्या ज्ञानाचा उपयोग हा उन्मत्त होण्यासाठी करतायत, अहंकारासाठी करतायत. खल लोक आपल्या शरीराचा उपयोग दुसऱ्याला त्रास देण्यासाठी करतायत. जे दुष्ट असतात ते लोक आपल्या धनाचा उपयोग सुद्धा उपभोगासाठी करतायत. जे आपल्या धनाचा उपयोग दुसऱ्यासाठी करत असतील, गरिबासाठी करत असतील, जे आपल्या तनाचा उपयोग दुर्बलाचं रक्षण करण्यासाठी करत असतील, जे आपल्या ज्ञानाचा उपयोग अज्ञानी माणसाला सुज्ञ बनवण्यासाठी करत असतील, ते खरे सुज्ञ आहेत. हे काही सारखं राहत नसते महाराज, सारखं नसते राहत. मी तर म्हणेल की विनेकरी, तुमचा लग्नातला फोटो आहे काय? ऐकून येत सर, ऐकून चोपदार, तुम्हाला ऐकू येते? मला ऐकू येत नाही म्हणतात, म्हणजे ऐकल्यावर म्हणतात ऐकू येत नाही. म्हणजे तुम्ही ज्या अर्थी असा हात केला त्या अर्थी तुम्हाला ऐकू येते. आणि असं म्हटलं म्हणजे ऐकू येते. आहे का एखादा लग्नातला फोटो? नाही, तेव्हा फोटो नव्हते. बरं, असला तर बघा, असला तर बघा. तो फोटो घ्या, आरसा घ्या, फोटोकडे पाहत जा आपल्या लग्नातल्या, आणि आरशात पाहत जा. तुम्हाला मेलेले दिसाल, लक्षात ठेवा. म्हणावं लागेल तुम्हाला, काय होतं असं तू? काय खोबऱ्याची वाटी झाले ऐसे मुख, खोबऱ्याची वाटी झाले ऐसे मुख, खोबऱ्याची वाटी झाले ऐसे मुख, खोबऱ्याची वाटी झाले ऐसे मुख. नागलेश्वपुरी रागे नागलेश्वपुरी, रागे नागलेश्वपुरी. फोटो असतील तर पहा. का अभिमान असतो रे माणसाला या शरीराचा? काही नाही रे बाबा. जसं जसं वय होईल ना तसं तसं शरीर आपली साथ सोडत जाते. पहा, कोणाचीच इच्छा नसतो केस पांढरे झाले पाहिजेत म्हणून होत आहेत. पहा, कोणाचीच इच्छा नसते होई गेलं पाहिजे म्हणून, पण तसं होतंय. पहा, सगळ्यांच्याच मायबापाची इच्छा असते हो मुलांनी आपलं ऐकलं पाहिजे म्हणून, नाही ऐकत. पहा, सगळ्याच सासूची इच्छा असते की सून मनासारखी भेटली पाहिजे म्हणून एखादी सासू भाग्यवान ठरते. पहा,
असं होते का नाही? विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून या तनाचा न धरी विश्वास, तनाचा म्हणतो मी, मला धनाकडे यायचं आहे. या तनाचा न धरी विश्वास, या धनाचा न धरी विश्वास, या धनाचा न धरी विश्वास, जैशी तोरवर छाया, याता याती न चुके तरी का भोगशील काया, या हरिभजनावीन तुझा जन्म जातो वाया, या लागी तू वैकुंठनाथाच्या चित्ती पारे पाया. विठ्ठल विठ्ठल शरीर आपल्या हाती नाही, तन आपल्या हाती नाही, धन आपल्या हाती नाही, ते नक्कीच दुसऱ्या कोणाच्या तरी हाती आहे. पण एक लक्षात ठेवा, हे काहीच आपल्या हातात नसलं तरी साधना करणं मात्र आपल्या हातात आहे. तुमचं धन तुमच्याजवळ राहील का नाही नक्की तुमच्या हातात नाही. एकतर धन तरी तुम्हाला सोडून जाईल, नाही ते एकतर तुम्हाला तरी सोडून जावं लागेल. हे अकेले आने वाले तू अकेला जाएगा, तू अकेला जाएगा, तू जमाने में चला आया है जाने के लिए, सोचता रहता है घर अपना बसाने के लिए. ए अवध के पास बाबे क्या ख्वालों के गुलाम, चाहता है नरम बिस्तर पर करे अपना मकान. शम्मा को रोशन दिया है रोशनी के वास्ते, ऐस का सामान ढूंढा जिंदगी के वास्ते. कब्र में सोना है तुझको, कब्र समजते ना, त्याला आपल्यामध्ये स्मशान म्हणतायत. तुमच्या गावात आहे का? नाही तर मग म्हणत नाही मी. कब्र में सोना है तुझको, वाम घर को छोड़ कर, कब्र में सोना है तुझको, वाम घर को छोड़ कर, नकली घर तूने बसाया, असली घर को छोड़ कर, ये अकेले आने वाले तू अकेला जाएगा, तू अकेला जाएगा. येथे उरो नाही आले अवतार, ये रते पामर जीव कीती, ये रते पामर जीव कीती. येथे नाही मुरो आले अवतार, ये रते पामर जीव कीती, ये रते पामर जीव कीती. येरते पामर जीव कीती, येरते पामर जीव कीती, येरते पामर जीव कीती. येते मोहे मोहे आले अवतार, येरते पामर जीव कीती, येरते पामर जीव कीती, येरते पामर जीव कीती. एक गोष्ट सांगू, प्रपंचामध्ये जगत असताना काही बंधनं आहेत. त्यासाठी कालाची गरज आहे, त्यासाठी वस्तूची गरज आहे, देशाची सुद्धा गरज आहे. प्रपंचामध्ये जगत असताना कालाची गरज आहे, देशाची गरज आहे आणि वस्तूची गरज आहे. काल निघून गेला तर प्रपंचातलं महत्त्व कमी होते. लक्षात ठेवा, कमी होते. बालपणात जे आहे ते तारुण्यात राहत नाही, तारुण्यात आहे ते म्हातारपणात अजिबात दिसत नाही. जास्त म्हाताऱ्या माणसासाठी तर घरातले लोक नवस करत असतात. तुमच्याकडचं मला माहीत नाही, आणखी जगले पाहिजेत म्हणून नाही, नवस करतायत. प्रपंचातलं महत्त्व कमी होतं, परमार्थ करणाऱ्या माणसाचं महत्त्व वाढत जातं, वय परत्वे वाढतं, आणखी वाढतं. प्रपंचामध्ये गरज आहे, गरज आहे. मी उदाहरणाने सांगेल की आपल्याला या दोघांना कोल्हापूरला पाठवायचं आहे.
ऐकू येऊन राहिलं कोल्हापूर म्हटल्यावर ऐकायला आलं म्हणजे सुरू झालं ऐकणं तुमचं आता. तुम्हाला दोघांना कोल्हापूरला पाठवायचं आहे. सगळी बदाम पिस्ता जे आहे ना ते सगळं आमदार तुमची व्यवस्था करून देतील. तुम्हाला 1 वर्षात तिकून पैलवान होऊन यायचं आहे परत. गरज आहे. गेलंय पैलवानकीचं वय तुमचं. प्रपंच करण्यासाठी कालाची गरज असते. प्रपंच करण्यासाठी देशाची गरज असते, लक्षात ठेवा. पण परमार्थ करण्यासाठी कालाची गरज नाही. तुम्ही कोण्याही कालामध्ये करू शकता. काळ वेळ नाम उच्चारिता नाही. 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 दोन्ही पक्ष बाही उदराती उदराती. 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 मुखे म्हणा हरी 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 मुखे म्हणा. प्रपंचासाठी वयाची सुद्धा गरज आहे. दुसऱ्याच्या लग्नाचा बँड वाजल्यानंतर एखाद्या 65तल्या म्हाताऱ्याला जर वाटत असेल काय काय तुम्ही समजून गेलात नाही का. पण एक लक्षात ठेवा, परमार्थ करण्यासाठी तुमच्या वयाची अट नाही. परमार्थ करण्यासाठी कालाची अट नाही महाराज. आणि त्याची गरज सुद्धा आहे. गरज सुद्धा आहे. अटही नाही आणि गरजही आहे. नहीं अट नहीं. ना उम्र की सीमा हो ना जन्म का हो बंधन. ना उम्र की सीमा हो ना जन्म का हो बंधन. हो प्यार करे कोई देखे केवल मन मन. तुम्हाला वय नसलं तरी चालतील, फक्त मन पाहिजे. यारे यारे लहान थोर याची फलते नारी नर. हा करावा विचार न लगे चिंता कवनार. यारे यारे लहान थोर हरियाती भलती नारी नर. हरि करावा विचार न लगे चिंता कवनार. अरे नामचिंतन काय वयाची गरज आहे. यात्रा करण्यासाठी असेल, पण यात्रा ज्याच्याकडून होत नाही त्याच्यासाठी दुसरी साधनं आहे ना. त्याचे पाय क्षीण झाले त्याच्यासाठी दुसरी साधनं आहे ना. ज्याला ज्ञानेश्वरी वाचता येत नाही, ज्याचं वाचन नाही त्याच्यासाठी दुसरी व्यवस्था संप्रदायामध्ये आहे ना. आहे ना. नाही वाचता येत तुम्हाला ज्ञानेश्वरी, नाही समजत तुम्हाला ज्ञानेश्वरी, ज्या मंडपामध्ये ज्ञानेश्वरी पारायण चालू असेल त्या मंडपामध्ये जा. अत्यंत 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 प्रेमाने ते ज्ञानेश्वरीचं पारायण ऐका. ते ऐकणं सुद्धा तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. साम्राज्य भुवने सुखीनादे सुखीनादे. साम्राज्य भुवने सुखीनादे सुखीनादे. साम्राज्य भुवने सुखीनादे
सुखी नांदे साम्राज्य भुवनी सुखी नांदे श्रवणाचे मिसे बैसावे देवोनी श्रवणाचे मिसे बैसावे देवोनी श्रवणाचे मिसे बैसावे श्रवणाचे मिसे बैसावे देवोनी साम्राज्य भुवनी सुखीनाद सुखीनाद साम्राज्य भुवनी सुखीनाद सुखीनादे साम्राज्य भुवनी सुखीनाद सुखीनाद साम्राज्य भुवनी सुखीनाद सुखीनाद श्रवणाने सुद्धा मोक्ष मिळवून देण्याची व्यवस्था संप्रदायामध्ये आहे. ऐका गड्या, मी जास्त वेळ घेणार नाही तुमचा. तुमच्या झोपेची तर वेळ झाली नाही ना. मस्त गरम होऊन राहिलं महाराज, बाहेर थंडी आहे, तर गरमीमध्ये थोडीशी शक्यता आहे झोप येण्याची. तसं काही करू नका. आमच्या कीर्तनामध्ये एक मोठे शेठजी आले. ते कापडाचे दुकानदार होते. रामश्याम नाव होतं त्यांच्या दुकानचं. आणि पुढे बसले ना, जे दृष्टांत आहे बरं का. जसं आमचं कीर्तन सुरू झालं तसं त्यांची झोप सुरू झाली. म्हणजे हे नाही, ते दूर बसले. आणि स्वप्न पडलं महाराज त्यांना. आणि कापड दुकानदाराचं असल्यामुळे एक गिऱ्हाईक आलं, द्या म्हणे 2 मीटर कापड. नेमकं आमचं धोतर त्यांच्या हातात सापडलं. फाळलं ना धोतर. ऐका, विठ्ठल 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 माझ्या राजांनो, तुम्ही जे जे श्रवण करत असाल ना ते अत्यंत प्रेमाने करा गड्या. तुम्ही कथा कीर्तन तरी करमणुकीसाठी ऐकू नका. आम्ही सुद्धा नाही आणि तुम्ही सुद्धा नाही. तुमचं मत काय मला माहीत नाही, पण संप्रदायाचं मत हे आहे, माझं नाही, संप्रदायाचं. कीर्तन हा विषय करमणुकीचा नाही, कीर्तन हा विषय परिवर्तनाचा आहे. समाजाला परिवर्तनाची गरज आहे म्हणून त्यांनी ऐकले पाहिजेत. अनेक गोष्टीचं परिवर्तन समाजामध्ये होणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मी तर नेहमी असं म्हणेल नाना विश्वांबर भाऊ, खाली पडलेलं शेण जर माती घेऊन उठत असेल तर कीर्तनसुद्धा काहीतरी घेऊन उठलं पाहिजे. कीर्तन जर काहीच घेऊन उठत नसेल तर त्याच्यापेक्षा शेण चांगलं ना, माती घेऊन उठते. श्रवण असं करा की त्या श्रवणाने तुमचा उद्धार झाला पाहिजे. थोडक्यात सांगून जाईल. 10वी मध्ये पोरगं नापास झालं. आईला साहजिकच त्याचा राग आला. आईने त्याच्या श्रीमुखामध्ये जाळ काढला. आईने मारलंय म्हणून पोरगं घर सोडून निघून गेलं नाना. 4 वर्ष झाले पोरगं घरी यायला तयार नाही. घरातली सगळी माणसं विसरत चालली होती. आई मात्र विसरायला तयार नाही, कारण ती त्याची माय होती. रात्र रात्र रडत होती. देवाऱ्यासमोर बसून अनेक नवस करत होते. कधी विठोबाला, कधी खंडोबाला, कधी गणपतीला पाण्यामध्ये ठेवत होते. देवा, माय आहे ना रे मी, मायेला मारण्याचा अधिकार असतो ना रे देवा. भगवान श्रीकृष्णाला सुद्धा यशोदेने मारलं ना रे देवा. नापास झालाय म्हणून मारलं बाबा. असं वाटलं होतं की 10वी मध्ये पास होईल, 12वीत जाईल, D.Ed होईल, कोणातरी संस्थेवर मास्तर म्हणून लागेल, माझं म्हातारपण सुखात जाईल. दुसरं काय रे देवा, माय आहे मी त्याची. आणि म्हणून देवा, एका एका दिवशी 5-5 घरची भांडे घासत होती रे. 2 वाजत होते मला जेवायला. 5 घरचे भांडे घासल्याशिवाय घरातली चूल पेटत नव्हती आणि माझ्या पोराचं शिक्षण होत नव्हतं. पोराच्या शिक्षणासाठी दुसऱ्याच्या शेतामधले खुरपण करत होते. कापूस वेचायला जात होती देवा. एका एका दिवशी 1-1 क्विंटल कापूस वेचत होती. पोराचं शिक्षण चालू होतंय म्हणून. भाकर नेत होती, तशीच परत आणत होती. भाकर सुद्धा खात नव्हती. पैसे कमी पडतील म्हणून एवढा जीव लावला, एवढे कष्ट केले. नापास झालाय म्हणून एक चापट मारली म्हणून काय मायला सोडून निघून जायचं असते. रडत होती बिचारी.
देवाऱ्यासमोर बसली होती. रडता रडता भिकाऱ्याचा आवाज आला. भिकारी आला तिच्या दारासमोर. ताई भिक्षा वाढ. भिक्षा वाढ म्हटल्यानंतर डोळे पुसले, कोरभर भाकरी घेतली, भिक्षा वाढण्यासाठी गेली. दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी व्हावं असं वाटत असेल तर आपल्या जीवनामध्ये कधी कधी दुःख येणं महत्त्वाचं असते, लक्षात ठेवा. भाकरी वाढण्यासाठी गेली, झोडी समोर केली आणि वर लक्ष केलं भिकाऱ्याचं. ताई रडत होती. भिकाऱ्याने आपली झोडी आवरून घेतली. नाही ताई, मी पुढच्या घरी जाईल, मला अनेक घरं आहेत, मी भिकारी आहे. तुला जर भीक वाढण्यासाठी काही त्रास होत असेल तर कशाला भीक वाढतं ताई, मला रडकं भीक नव्हतो, येतोय ताई म्हणून निघाला. ताईचा कंठ दाटून आला. ताई म्हटली, दादा तुला भीक वाढायसाठी रडत नाही रे, मी भीक वाढायसाठी रडत नाही रे दादा. असं म्हटल्यानंतर भिकारी थबकला. भिकारी परत फिरला. भिकाऱ्याचे डोळेसुद्धा भिजलेच. भिकारी म्हटला, ताई आजपर्यंत मला भीक वाढणारे खूप भेटले, पण दादा म्हणणारी फक्त तू भेटलीस. काहून रडते? 10वीमध्ये नापास झाला. एक चापट मारली, निघून गेलं. 4 वर्ष झाले. माया आहे मी त्याची. रात्र रात्र रडत राहते. एकदार दिसलं ना मग मी मेली तरी चालेल. राग आलाय माझा त्याला. पोरगा आहे माझं ते. कसं आहे ताई? कुरोडे केस आहेत त्याचे. त्याचा बांधा कसा आहे? सडपातळ आहे. वर्ण कसं आहे? सावळा आहे. नाक कसं आहे? सरळ आहे. ताई त्याच्या डाव्या गालावर मोस आहे का? म्हटले हां, डाव्या गालावर मोस आहे. मग चिंता करू नको, पाहिलंय मी त्याला. तो जसा तुझा मुलगा आहे तसाच तो माझा भाचा आहे. त्याला घरी आणून देण्याची जबाबदारी आता माझी आहे. प्रेमाने ऐकत होता ना? 4-5 वर्षापासून हरवलेल्या मुलाची शुद्धी वार्ता माय जितक्या प्रेमाने ऐकते ना, तितक्या प्रेमाने तुम्ही हरिकथा आणि कीर्तन ऐका. तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही, लक्षात. चुकल्या पुत्राची शुद्धी वार्ता, जेने आदरे ऐके माता, तेने सादरे हरिकथा, संत कथा परिसावी. श्रवणे परीक्षिती तर भूपती, दिवस मुक्ती झाली तया, 7 दिवस मुक्ती झाली तया. श्रवणे मुक्ती बनला भूपती, 7 दिवस मुक्ती झाली तया, 7 दिवस मुक्ती झाली तया. अरे बाबांनो, आपण इतकं घर सोडून येत आहे, गाड्या घेऊन येत आहे, खूप लांबून लांबून येत आहे. थंडीचा विचार करत नाही राव, पावसाचा विचार करत नाही तुम्ही. मराठवाड्यामध्ये फिरत असताना आम्हाला आश्चर्य वाटतंय की इतके कीर्तन तुम्ही ऐकताय. यामध्ये असा एकही श्रोता नाही की किमान 8 दिवसातून एखादं कीर्तन ऐकत नसेल, नाही का? मी तर म्हणतो रोजच. इतका त्रास करून घेताय दादा तुम्ही. आणि तुम्ही जर फक्त इथे येऊन करमणूक करत असाल तर तुमचा उद्धार करेल कोण? आणि म्हणून श्रवण कसं केलं पाहिजे? असं केलं पाहिजे. श्रवणाने मोक्ष आहे. एखादा वैरी जर मंत्र्याने मरत असेल तर हातामध्ये शस्त्र कशाला घेत आहे? मंत्र्याची वैरीमध्ये तरी का बांधावी कटारे, रोग जाय दूध साखरे, तरी कडुनिंब का प्यावा. तैसा मनाचा मारू न करता, इंद्रिया दुःख न देता, येथ मोक्ष असे आईता श्रवणाची माझी. श्रवण ही भक्ती आहे, ही साधना आहे. ही साधना भक्ती आहे. मी तर असं म्हणेल ही साधना साध्यही आहे. एखादी साधना फक्त साधना असते, पण श्रवण ही साधना साधनाही आहे आणि श्रवण ही साधना साध्यही आहे. नाम ही साधना साधनाही आहे, नाम ही साधना साध्य आहे. बीज आणि फळ हरीचे नाम साधन. ज्ञान ही साधना फक्त साधना आहे. कर्म ही साधना फक्त साधना आहे. योग ही साधना फक्त साधना आहे. पण श्रवण ही साधना साधनाही आहे आणि श्रवण ही साधना मुक्कामही आहे. अशा 9 साधना आहेत. श्रवणम, कीर्तनम,
विष्णुस्मरणं पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. यातली एक साधना आहे दास्य. या अभंगाच्या दृष्टीने ती साधना महत्वाची आहे महाराज, नाही का. हरीच्या दासा है ना. दास्य भक्ती ही अत्यंत महत्वाची भक्ती आहे. एखाद्या वेळेला मालकाला स्थान कुठंतरी असेल, पण मालकाच्या सेवकाला स्थान तुम्ही जाताना पाहून घ्या, पायाजवळ असेल, जवळ असेल. ते पहा, रामप्रभूचा फोटो आहे ना, तिथं समोर कोण आहे? हनुमंतराय आहेत. दास्य भक्ती हे अत्यंत कठीण भक्ती आहे. सेवा भक्ती अत्यंत कठीण भक्ती आहे. अरे भिकाऱ्याने सन्मानाची इच्छा करायची नसते, सेवकाने सुखाची इच्छा करायची नसते. जो भिकारी सन्मानाची इच्छा करत असेल तो भिकारी नसतो, जो सेवक सुखाची इच्छा करत असेल तो सेवक नसतो. सेवकाने सुखाची इच्छा कधी करायची नाही. इच्छा असेल तर तो सेवकच नाही. विठाला विठाला तुका म्हण करा सेवा, आले जीवावरी तरी, आहा आले जीवावरी तरी, आले जीवावरी तरी. तुका म्हण करा सेवा, आले जीवावरी तरी, आले जीवावरी तरी, आले जीवावर आली तरी केली पाहिजे. तुम्हाला सांगतो, आमचे सद्गुरू वैकुंठवासी बोधे बाबा, त्यांना ज्यांनी ज्यांनी पाहिलं असेल त्यांनी हे प्रमाण लक्षात घ्यावं. आले जीवावरी तरी तुका म्हणे करासे. नाना यांना तरुणांना नाही माहीत, पण भोसरीकर माऊली आपल्याला माहीत आहे. भोसरीकर माऊली तुम्हाला माहीत असेल महाराज. भोसरीकर माऊली खूप वयस्कर झाले होते. भोसरीकर माऊलीच्या पायामध्ये किडे पडले होते. ते किडे सडकेवर पळत होते, तरीसुद्धा भोसरीकर माऊली पायी वारी करत होते. आले जीवावरी तरी. आणि ते किडे काढण्याचा प्रयत्न ज्यावेळेला होत होता त्यावेळेला खाऊ दे ना म्हणे त्याला. आता काय राहिलं या शरीरामध्ये? माझ्या शरीरावर परोपकारासाठी जर माझं मांस त्यांच्या कामी येत असेल तर जगू द्या ना, कशाला काढताय? याला सेवाधारी म्हणतायत पहा. सेवाधारी नाव वेगळं असतं, सेवा करणं फार वेगळी असते. बोधे बाबांना दशमीचा उपवास असायचा, एक भुक्त. बोधे बाबा एकादशीला पाणीसुद्धा घेत नव्हते आणि द्वादशीला एक भुक्त असायचे. तरीसुद्धा एकादशीचं कोणाचंही कीर्तन असो, बोधे बाबा टाळ घेऊन उभे असायचे. आले जीवावरी विठाला विठाला भक्ताने भगवंताची सेवा जीवावर आली तरी केली पाहिजे. शिष्याने आपल्या गुरुची सेवा जीवावर आली तरी केली पाहिजे. सौभाग्यवतीने आपल्या सौभाग्याची सेवा जीवावर आली तरी केली पाहिजे. आणि मुलाने आपल्या आईवडिलाची सेवा जीवावर आली तरी केली पाहिजे. जीवावर आली तरी केली पाहिजे. ती सेवा जीवावर येऊन तुम्ही करत असाल ना, त्याची परतफेड काही वर्षामध्ये तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्ही जर जीवावर येऊन करत असाल ना, जीवावर येऊन आहेत ना, भविष्यामध्ये त्याची परतफेड सुद्धा तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. मी सांगतो, म्हातारपण तसं वाईट असते पहा. माणसाने जास्त म्हातारा व्हायचं नाही महाराज. या कलियुगामध्ये तर नक्की व्हायचं नाही, लक्षात ठेवा. खरंच व्हायचं नाही. म्हणून मी तर काही म्हाताऱ्या माणसाला म्हणेल,
की तुम्ही विदर्भात चाला, तुम्हाला 1-1 लाख रुपये देतो मी, फक्त फाशी घ्यायची. फाशी घेतल्यानंतर 1 लाख रुपये भेटतील आपल्याला, त्यातले मग आपण अर्धे अर्धे वाटून घेऊ. निर्बीजा पृथ्वी निरौषध रसा नीचा महत्वम गता, भूपाला निज धर्म कर्म रहिता विप्रा कुमार्गे रता, भार्या भृतु विरोधिनी पररता, पुत्रा पितु दूषका, हा कष्टम खलु वर्तते कलियुगो धन्या नराये मृता. निर्बीजित पृथ्वी असेल, किती औषध घ्या गुण येत नसेल, ज्याने धर्माने वागायला पाहिजे असेल ते अधर्माने वागत असतील, अवेळी पाऊस येत असेल, हे सगळं वर्णन आहे नाही का. आणि खऱ्या अर्थाने आई वडिलाचा विरोध करणारे मुलं असतील तर अशा काळामध्ये जास्त दिवस जगण्यापेक्षा लवकर मेलेली माणसं फार चांगले राहतील. म्हातारपण वाईट आहे, गुडघे दुखत असतात. जवळच जर कुठं घाण झाली असेल तर त्रास करून घेऊ नका, वाच्यता करू नका, तक्रार करू नका. लहान होता तुम्ही, तुमची आई, तुमची आजी, तुमची आत्या स्वयंपाकघरामध्ये बसल्या होत्या जेवण करायला, रांगत रांगत गेला होता तुम्ही त्यांच्याकडे, त्यांच्या ताटाच्या समोर तुम्ही घाण केली होती. वाच्यता नाही केली त्याने, तक्रार नाही केली, अगोदर तुमची व्यवस्था केली, नंतर त्या जेवायला बसल्या. ताटापुढची घाण जर त्यांनी सहन केली असेल तर तुम्ही घरातल्या म्हाताऱ्यांचा वृद्धपणा सहन करा. आशीर्वाद घेण्यासाठी कुणाच तीर्थाला जाण्याची गरज पडणार नाही. माय बाप केवळ काती, तेने ना जावे तीर्थाती, तेने ना जावे तीर्थाती, तेने ना जावे तीर्थाती. माय बाप केवळ काची, तेने न जावे तीर्थाची, तेने न जावे तीर्थाची, तेने न जावे तीर्थाची. हे आहे बरं. वृद्ध सेवाया विज्ञानम चत्वारो वर्धन्ते आयु विद्या यशोबलम. वृद्धांच्या सेवेमुळे माणसाला 4 गोष्टी प्राप्त होत असतात: आयु, विद्या, यश आणि बल. पाहिजे असेल तर घरातल्या वृद्ध लोकांची सेवा केली पाहिजे. तुमचं काय मत आहे? वृद्धांचं आहे, पण या तरुणांचं काय? केली पाहिजे. म्हातारपण वाईट असते. थुंकी एखाद्या वेळेला तोंडामध्ये आली असेल, थुंकल्याशिवाय पर्याय नसेल, खापर लवकर दिसत नसेल, एखाद्या वेळेला तुम्ही जवळ उभे असाल, फार मोठे असाल तुम्ही, तुमच्या कीर्तनाला खूप गर्दी करत असतील लोक, फार मोठे साहेब असाल तुम्ही, पण एखाद्या वेळेला जर तुम्ही समोर उभे असाल, एखाद्या वेळेला म्हणतो बरं का, आणि ती थुंकी घेण्यासाठी जर तुमचा हात प्रेमाने पुढे झाला ना, तर तुम्हाला जन्मभर कोणाच्या पुढे हात पसरवण्याची गरज पडणार नाही. अरे त्यांच्याजवळ तुमच्यासाठी आशीर्वाद ठेवलेला आहे दादा, असं काय करताय? साधूचा आशीर्वाद सगळ्यांसाठी असतो, आई वडिलांचा आशीर्वाद मुलांसाठी राखून ठेवलेला असतो. ज्यावेळेला तुम्ही सेवा करत असता त्यावेळेला ती अंतकरण न बोलता तुम्हाला आशीर्वाद देत असते, न बोलता आशीर्वाद. आणि म्हणून मुलाने आईवडिलाची सेवा आले जीवावरी तरी, शिष्याने आपल्या गुरुची सेवा आले जीवावरी तरी, नाही का, आले जीवावरी. मी आता म्हणतो की टाळकऱ्यांनी टाळाची सेवा केली पाहिजे बरं. नाही टाळ टाकून नाही दिले पाहिजे. असे असे टाळ, विठ्ठल टाळ म्हणतो ना आपण, म्हणजे हेच टाळ आहेत ना ते, का बैलाच्या गळ्यातले आहेत? हेच टाळ आहेत, हेच टाळ आहेत ना, ते गुंडून ठेवले पाहिजेत. ते गुंडाळण्याची सुद्धा पद्धत अशी आहे की असा टाळ गुंडाळला पाहिजे की तो असा असा केला तरी वाजला नाही पाहिजे, नाही का. आता हे वर वर गुंडाळले की ते वाजत राहतात. मग शिवाय तेच फळ आहे का?
काही गावातले लोक फक्त माईक पुढे असतात आणि काही गावातले लोक फक्त मंडपाच्या व्यवस्थेमध्ये असतात. ती कोणाला दिसत नसतात. पण सगळं कीर्तन झाल्यानंतर जे व्यवस्थित टाळ गुंडाळून ठेवतात ना, व्यवस्थित सगळं करून ठेवतात ना, मला असं वाटते कीर्तनकारापेक्षा सुद्धा त्यांना जास्त फल भेटत असते. लक्षात. अरे कीर्तनकार तर फलासाठीच उभा असतो ना. त्याचं काय आतापासूनच माझे विचार आहेत की बाबा कसं काय होईल आता. नाही का, तो तर फलासाठीच उभा आहे ना. पण तो संप्रदायाची खरी सेवा करत असेल त्याचा उद्धार तो संप्रदाय या सेवेने केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून पक्वात दुसऱ्याचा असला तरी चांगली कणिक काढली पाहिजे. नाही का, मस्त कणिक काढली पाहिजे. स्वतःचा काढता बरोबर तुम्ही, पण दुसऱ्याचा असला तरी काढली पाहिजे. आले जीवावरी तरी तरी तुका म्हणे करा सेवा. म्हणून सेवकाने सुखाची इच्छा करायची नाही, भिकाऱ्याने सन्मानाची इच्छा करायची नाही. माझे हनुमंतराय रामप्रभूचे सेवक आहेत. रामप्रभूचं दासत्व त्याने स्वीकारलेलं आहे. दासत्व निकट हनुमंत पै केले, दासत्व निकट हनुमंत पै केले, म्हणून देखील राम चरण, म्हणून देखील राम चरण. दासत्व निकट हनुमंत पै केले, दासत्व निकट हनुमंत पै केले, म्हणून देखील राम चरण, म्हणून देखील राम चरण. दास्य भक्ती हनुमंतरायाने केली. हनुमंतराय प्रभूची सेवा करण्यासाठी अगोदरच वनवासामध्ये गेले. आकाशवाणीने सांगितलं होतं, देवांनो तुम्ही सगळे वानर व्हा, मी येणार आहे. मी जय जय सुरनायक जनसुखदायक प्रणत पाल भगवंता. ज्यावेळेला अशी स्तुती केली ना देवाने, सगळ्या देवांनी, त्यावेळेला आकाशवाणी झाली की जा वानर व्हा, वाट पहा माझी. रावणाने वानराच्या हातूनच मरण मागितलंय, माणसाच्या हातूनच मरण मागितलंय. येणार आहे मी. म्हणून त्यातले लहान लहान देव लहान लहान वानर झाले आणि महादेव मोठं वानर झाले की त्याला आपण हनुमंतराय म्हणतोय. ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू, आणि म्हणून सारथी शारंधरू अर्जुनेशी. आणि म्हणून त्या ठिकाणी सेवा करण्यासाठी हनुमंतराय, खऱ्या अर्थाने शिवजीने हनुमंतरायाचं रूप धारण केलं. हनुमंतराय सेवा करण्यासाठी निघाले आणि पार्वती सुद्धा म्हटले की तुम्ही जर सेवा करण्यासाठी जात असाल तर मी सुद्धा येणार आहे. पार्वतीला सोबत घेतलं. आणि म्हणून पहा तुम्ही, हनुमंत हे पुल्लिंगी आहे आणि शेपटी ही स्त्रीलिंगी आहे. शेपटी स्त्रीलिंगी आहे, म्हणून शेपटी पार्वती आहे बरं का. म्हणून हनुमंतरायाचं त्या शेपटीवर जास्त प्रेम आहे. आणि हनुमंतराय सगळ्यात जास्त जर कोणाला घाबरत असतील तर हनुमंतरायच्या सोबत पार्वती सुद्धा निघाली शिवजीच्या सोबत. हनुमंतराय तिथं गेले. ऋषमुख पर्वताच्या खाली हनुमंतरायची आणि रामप्रभूची भेट झाली. ओ तुम श्यामल गौर शरीरा, छत्री रूप फिरहू बनवीरा, कठिन भूमि कोमल पद
कवन हेतु विचरहु बन स्वामी। ओ तुम श्यामल गौर शरीरा क्षत्रि रूप बिरहु बन वीरा कठिन भूमि कोमल पदगामी कवन हेतु विचरहु बन स्वामी। ओ तुम श्यामल गौर शरीरा क्षत्रि रूप फिरहु बन वीरा। राम सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय राम। दोघांची भेट झाली ऋषमुख पर्वताच्या खाली। झालंय 15-20 मिनिटांमध्ये थांबायचं आपल्याला। दोघांचा परिचय झाला। हनुमंतरायाने आपलाही परिचय करून दिला। हनुमंतराय ऋषमुख पर्वतावर घेऊन गेले। सुग्रीवाची आणि रामप्रभूची भेट झाली। रामप्रभूने काही मित्रतेचे लक्षणं समजून सांगितले आणि आता मित्रतेचं नातं म्हणून सुग्रीवाला मदत केली। वालीचा वध करून सुग्रीवाला गादी दिली आणि नंतर त्या ठिकाणी सुग्रीवाच्याकडे सचिव म्हणून राहत होते हनुमंतराय। जानकीचा शोध लावण्यासाठी हनुमंतरायाला दक्षिण दिशेला पाठवलं। दक्षिण दिशेला हनुमंतरायाला पाठवलं याचं कारण असं होतं, तर दक्षिण दिशा ही यमाची दिशा आहे। यमाला हरवण्याची ताकद फक्त हनुमंतरायाची आहे। दक्षिण दिशेला हनुमंतराय गेले। समुद्राच्या काठावर थांबले। तिथं संपातीची भेट झाली। संपातीने अभय दिलं। एका उंच पर्वतावर संपाती उभा राहिला आणि संपातीने सांगितलं, तो जटायूचा भाऊ होता, पक्षी होता, त्याचे पंख जडले होते सूर्याच्या भेटीसाठी गेल्यामुळे। त्यांनी सांगितलंय की तुमची जानकी त्रिकुट नावाचा पर्वत आहे, त्या पर्वतावर खऱ्या अर्थाने रावणाची लंका आहे। त्या लंकेमध्ये एक अशोक बाग आहे, त्या अशोक बागेमध्ये एक अशोक वृक्ष आहे, त्या अशोक वृक्षाच्या खाली तुमची जानकी शोक करत आहे, शोक करत आहे। आम्हाला कसं दिसत नाही? त्यावेळेला ते म्हटलं, मैं देखहु तुम नहीं गिध की दृष्टी अपार। मी पाहू शकतो, मला कुठलंही दिसू शकते, म्हणून मी तुम्हाला सांगतोय शोध लावण्यासाठी गेलं पाहिजे। कोण जाणार म्हणून सगळ्यांकडे पाहिलं। अंगदजीला विचारलं, तुम्ही? म्हटले मी जाऊ शकतो पण परत येऊ शकत नाही। जामवंत तुम्ही? ते म्हटले मी म्हातारा असल्यामुळे जाऊ शकत नाही। म्हातारी माणसं गप्पा करत असताना भविष्याच्या नाही भूतकाळातल्या गप्पा करतात। आता भविष्यात काय गौऱ्याच आहेत ना, काय गप्पा करतील बिचारे, भूतकाळातल्या गप्पा करतात। अरे आम्ही तुम्ही काय, आम्ही आमच्या तरुणपणी एका हाताने पोतं उचलायचो, मुरमुऱ्याचं पोतं। जामवंत म्हणतात की म्हातारा असल्यामुळे मी जाऊ शकत नाही। हनुमंतरायाला विचारलं तुम्ही जाऊ शकता? हनुमंतराय म्हणतात मी जाऊ शकतो। एका उड्डाणामध्ये 4 एरझारा मारू शकतो। तुमची इच्छा असेल, रामप्रभूची आज्ञा असेल तर रावणालाही मारू शकतो। आणखी आज्ञा असेल तर रावणासहित तो सगळा पर्वत उचलून आणू शकतो। सहित सहाय रावणही मारी, सहित सहाय रावणही मारी, आनहुती कूट उपारी, जामवंत मैं पुछऊ तोई, उचित सिखावन दिजहू। पर्वत उचलून आणू शकतो, सगळं मी करू शकतो। आता ऐका, हनुमंतराय निघाले। चांगल्या प्रवासासाठी संकट येत असतात। चांगली माणसं चांगल्या मार्गाने निघतात, त्यावेळेला संकटाला सामोरी जावं लागते। संकट किती येऊ द्या माझ्या दादांनो, चालत राहिलं पाहिजे चांगल्या माणसाने। चांगली माणसं संकटाला ज्यावेळेला घाबरतात आणि थांबतात ना, त्यावेळेला ते एकटे थांबत नाहीत, त्याच्यासोबत सगळा समाज थांबत असतो, लक्षात ठेवा। 350 वर्षाच्या अगोदर या महाराष्ट्रातील जगद्गुरू जर संकटाला घाबरून थांबले असते, 350 वर्षाच्या अगोदर या महाराष्ट्रातील छत्रपती जर संकटाला घाबरून थांबले असते, ते या महाराष्ट्रातले सप्ते सुद्धा चालू होण्याच्या अगोदर थांबले असते, लक्षात ठेवा। जिंकावं वा कटून मरावं हेच आम्हाला ठावं, लढून मरावं मरून जगावं हेच आम्हाला ठावं। देशापायी सारे विसरू, माया ममता नाती, शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती। देव धर्म आणि देशापायी
प्राण घेतला हाती. चांगली माणसं चांगली असतात. चांगल्या माणसाने मार्गस्थ राहिलं पाहिजे. संकटाचं काम करत असतात. आपण आपलं काम केलं पाहिजे. चांगला मार्ग कधी सोडायचा नसतो. माझ्या भगिनींनो, एखादी मुलगी वारकऱ्याची असेल, कसायाच्या घरी दिली असेल, त्याला पगार जास्त असल्यामुळे दिली असेल, 45 लाख रुपये पॅकेज असल्यामुळे दिली असेल, त्याला रोज संध्याकाळी फुटाणे लागतात तरी सुद्धा दिली असेल, ते घर कसायाचं असेल. हरिपाठ घेऊन तुम्ही तुमच्या वडिलाच्या घरून गेला असाल, वडिलांनी वारकरी असल्यामुळे तुमच्यासोबत हरिपाठ दिला असेल. संध्याकाळी हरिपाठ घेत राहा, संध्याकाळी हरिपाठ घेत राहा, संध्याकाळी हरिपाठ घेत राहा. एखाद्या दिवशी तो बाहेरून येईल, आपल्या घरात चालणार नाही म्हणेल, तुमच्या पाठीत लात मारेल, तरीसुद्धा हरिपाठ सोडू नका. मी शपथ घेऊन सांगेल, एक दिवस ते सगळं घर तुमच्यासोबत हरिपाठाला बसल्याशिवाय राहणार नाही बघा. एक शेर फार मस्त आहे प्रभाकर महाराज. सब्र कर बंदे, मुसीबत के दिन चले जाएंगे. सब्र कर म्हणजे सबूर धर. तुमच्याकडे काय म्हणतात? सबूर. सबूर धर, सबर धर ना, सबूर धर ना जरा, सबूर धर. सब्र कर बंदे, मुसीबत के दिन चले जाएंगे. सब्र कर बंदे, मुसीबत के दिन चले जाएंगे, और हंसी उड़ाने वालों के चेहरे एक दिन उतर जाएंगे. धीर तो कारण, साय होतो नारायण. चांगल्या मार्गामध्ये संकट येत असतात दादा, ते कसोटी पाहत असतात. चांगला मार्ग सोडायचा नाही. मैनाक नावाचा पर्वतवर आला, विश्रांती नाही घेतली. सोन्याचा असले का तू? सोन्याने आजपर्यंत कुणाला आराम दिलाय म्हणून मला देणार आहे. पुढे निघून गेले. सुरसा नावाची आली, तिला परीक्षा दिली. आपण ऐकणार आहात किंवा ऐकलं असेल. ईर्ष्या आली, तिचा निपात केला. लंकिनी आली, तिला गदना मारला. आतमध्ये गेले, त्या ठिकाणी सगळी लंका पाहिली. काय दिसलं लंकेमध्ये? लंका निशिचर निकर निवासा, यहाँ कहा सज्जन रहे बासा. लंका निशिचर निकर निवासा. विचार करत होते. सकाळी सकाळी गुंजा चालू होता. एका घरातून श्रीरामाची ध्वनी ऐकायला आली. विचार केलाय, मंदिर मंदिर प्रतिकरी शोधा, देखे जहात अगणित योधा. योधे दिसत होते. सज्जनही दिसला. सज्जनाने मार्ग सांगितला. जानकीजवळ गेले. गेल्यानंतर जानकीला आपलं रूप दाखवलं. रूप दाखवल्यानंतर जानकीने वर दिला, अष्टसिद्धी नवनिधी के दाता. अष्टसिद्धी नवनिधी के दाता. अष्टसिद्धी नवनिधी के दाता. अष्टसिद्धी नवनिधी के दाता. असवर दीन जानकी माता. असवर दीन जानकी माता. असवर दीन जानकी माता. असवर दीन जानकी माता. राम रसायन तुम्हारे पासा. राम रसायन तुम्हारे पासा. राम रसायन तुम्हारे पासा. आशीर्वाद घेतला. लंकेचा विध्वंस केला. बाग सगळी मोडून टाकली. दाढी पेटवली, माडी पेटवली आणि परत चुडामणी घेतला. परत आले. रामप्रभूजवळ तो चुडामणी दिला. राम रावणाचं युद्ध झालं. मला सगळं नाही सांगायचं, माझ्या अभंगाच्या दृष्टीने सांगायचं आहे. आणि त्यावेळेला त्या ठिकाणी आता रामप्रभूचा राज्याभिषेक झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर हनुमंतराय आपल्या आईच्या भेटीसाठी अंजनी पर्वतावर गेले. ऐका आता ऐका, आता ऐका. आता जवळ आलो आपण बरं का. हे सम आहे, सम नाही का. पक्वादात असते ना सम असते ना काहीतरी. गायनात सुद्धा सम असते, ताल असते ना तो.
ते तालाच्या एखादा गायनाच्या समोर आहे ना बेताल माणसं बसवायचे महाराज. हे सगळे गायक आहेत का नाही, याच्यासमोर बेताल बसवायचे अशी. मेले समजा गायक आहे ना. म्हणून कालिदासाने असं म्हटलं होतं, भवानी प्रसन्न झाल्यानंतर काय पाहिजे ते म्हटले की मला काहीच देऊ नको, पण निरस माणसाच्या समोर कवित्व करण्याची पाळी कधी येऊ देऊ नको. ज्याच्या ताल नाही अशा माणसाच्या पुढे गायन करण्याची पाळी नको येऊ देऊ. वास सम असते पाहता सम आहे. प्रेमाने ऐकताय आपण. हनुमंतराय ज्या वेळेला अंजनी पर्वतावर गेले, अंजनी मातेचं दर्शन घेतलं. अंजनी मातेने विचारलं, हनुम्या कुठं गेला होता? प्रेमाने ना, प्रेमाने. हनुम्या मा मी प्रभूच्या सेवेमध्ये गेलो होतो. काय काय सेवा केली माझ्या प्रभूची तू? मा रावण जानकी मातेला घेऊन गेला. मग जानकी मातेला ज्यावेळेला रावण घेऊन गेला त्यावेळेला तू कुठं होता? विठाला विठाला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. स्वामी ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि हा कार्यक्रमाचं आयोजन ज्यांनी केलं ते आमचे नारायण भाऊ कुचे. दोघांचे खरं म्हणजे स्वागत आहे. भरपूर लोक आहेत, भोजनही आहे भजनही आहे. बस बस अर्धा तास राहिला आमचा. आपण खूप चांगलं आयोजन केलं, अत्यंत प्रेमाने केलं. आणि खरं म्हणजे याची गरजही आहे. हा देश श्रीमंत असला पाहिजे आणि खरंच असला पाहिजे. आता विषय थोडासा, मी तर असं म्हणतो की या देशातील प्रत्येकाच्या घरी किमान 1 क्विंटलभर तरी सोनं असलं पाहिजे. का हा देश सोन्याचाच होता. या देशाच्या सडका सुद्धा सोन्याच्या होत्या. अरे या देशाचा तो परिचय आहे. जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. हा जसा परिचय आहे ना, हा श्रीमंतीचा परिचय आहे. आणि या देशातल्या संस्कृतीचा सुद्धा एक परिचय आहे. जहां सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. है भारत वो जा ऋषि मुनि
जपते हरिनाम की माला, हा संस्कृतीचा परिचय आहे. हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम. जाहर मोहन एक बालक है, राधा एक एक बाला, राधा एक एक बाला. जा प्रेम की बंसी सदा बजाते आए शाम सवेरा. ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. श्रीमंती असली पाहिजे आणि संस्कृती सुद्धा असली पाहिजे. या देशाचा परिचय संस्कृती आहे महाराज. श्रीमंती तर हा परिचय आहेच, पण संस्कृती हा त्याच्या बाजूने असलेल्या श्रीमंतीला संस्कृतीची जोड असली तर तो सोन्याचा सुगंध आहे, लक्षात ठेवा. म्हणून आमदार साहेब श्रीमंतही आहेत आणि आमदार साहेबांनी आपल्या संस्कृतीचा दिलेला हा परिचय आहे. श्रीमंतीजोड संस्कृती असली पाहिजे, त्याचा हा परिचय आपण या ठिकाणी घेतो. आणि म्हणून या ठिकाणी विषय असा होता की हनुमंतराय हे रामप्रभूचे सेवक आहेत. विठ्ठल विठ्ठल त्याला दास म्हणतात. दास म्हणतात. दास्यत्व भक्तीबद्दलच आपण बोलतो. आणि हे दास्यत्व करत असताना, सेवकाई करत असताना अनेक संकट पार करत करत मी बोललोय की चांगलं काम करणाऱ्या माणसाने संकटाला भीक घालायची नाही. आलात तर तुमच्या सहित, नाही आला शिवाय मला या देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं आहे. आलात तर तुमच्या सहित, हे स्वातंत्र्याच्या अगोदरचे वाक्य आहेत. नाही आला तर तुमच्या शिवाय जयोस्तुते, नाही मला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं आहे. विठ्ठल विठ्ठल खरं म्हणजे आपण जवळजवळचेच आहोत साहेब, बरं का. आपण जवळजवळचे आहोत. संस्कृती असली पाहिजे. बघा तुम्ही, मंदिर हे संस्कृती आहे. म्हणजे राजसत्ता आणि धर्मसत्ता या देशामध्ये एकत्रित असलीच पाहिजे, असलीच पाहिजे. राजसत्तेला धर्मसत्तेशिवाय आधार नाही या देशात तरी, या देशात तरी. म्हणून धर्मसत्तेच्या समोरची राजसत्ता शोभून दिसते ना. एखादं मंदिर जर तुम्ही बांधलं असेल तर या देशातली ती धर्मसत्ता आहे. त्याच्या पुढे जर तुम्ही सभामंडप टाकला असेल तर ती या देशातली राजसत्ता आहे. आणि धर्मसत्तेच्या पुढेच राजसत्ता शोभून दिसते, लक्षात ठेवा. तशी या देशातली राजसत्ता शोभणार नाही. शोभली असती तर परिवर्तन झालं नसतं. विठ्ठल 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 हनुमंतराय आपल्या आईजोड गेले. आईजोड मुलाने लहान असलं पाहिजे आणि नम्र असलं पाहिजे. हनुम्या, हा मा काय काय केलं आणखी तू? मा, मी रावणाची सगळी लंका पेटवली मा, मी रावणाची दाढी सुद्धा पेटवली मा. त्यावेळेला अंजनी म्हटली, हनुम्या तू चाटा तर मारत नाही ना, तू थापा तर मारत नाही ना, तू खोटं तर बोलत नाही ना? नाही मा. त्या रावणाची दाढी पेटवली तू? अरे इंद्र बारी, चंद्र छत्रधरी, यम पाणी वाहे घरी, वायू सर्वदा पूजे ओसरी, विधी तेथ करी दळण कांडन. अशी मारदोनी परिमळ द्यावे श्रेयस लागोनी, विलंब होता अर्धक्षणी दासी धावणी धुमसती. नवग्रहाची पिळा गाडी, ते रावणे घातले बांधवडी, पायी घालोनिया बेडी, पायरी तळी अडकविले, विघ्न न राहू शके जया पुढे, तो गणेश होनी बापुडे, आणि गाढवाचे कळप गाडे चहूकडे उडत असे. नवग्रहाच्या पायऱ्या आहेत त्याच्या हनुम्या. इंद्र छत्र धरण्यासाठी आहे, वायुदेवता झाडून काढण्यासाठी आहे, वरुण देवता सडा टाकण्यासाठी आहे,
खंडोबा दाढी करण्यासाठी आले का आणि गणपती बाप्पा गाढवं ओढण्यासाठी आहे त्याची दाढी पेटवली तू बोलतोय नाही मा हनुमंतरायाचे नेत्र ढिले झाले हनुमंतराय म्हणतात मा तुझी शपथ घेऊन सांगतोय मा मी सगळं केलंय मा शपथ घेतल्यानंतर मात्र आईचं अंतकरण भरून आलं एवढा मोठा प्रताप जर माझ्या मुलाने केला असेल तर मी भाग्यवान आहे की अशा मुलाला मी जन्म दिला आहे आणि म्हणून त्या ठिकाणी हनुमंतरायाला विचारलं अंजनीने हनुम्या हे सगळं करत असताना तुला भीती वाटली नाही रे तुला भय वाटलं नाही रे नाही मा तुला भय वाटलं नाही याचं कारण काय हो 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 आम्हा हरीच्या दासा काय आम्हा हरीच्या दासा काय हो आम्हा हरीच्या दासा काही हो आम्हा हरीच्या दासा काही आम्हा हरीच्या दासा काय आम्हा हरीच्या दासा काय हो आम्हा हरीच्या दासा काही हो आम्हा हरीच्या दासा काही भय नाही आम्ही हरीचे दास आहोत आम्हाला तिन्ही लोकांमध्ये भय नाही दासाला कुठं भय असते का आमचा मालक कोण आहे एवढा मोठा ज्याचा मालक आहे त्याला भय असण्याचं काय कारण आहे आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी याचं कारण काय महाराज काय कसं असते एखाद्या अभंगामध्ये प्रवेश झाला ना की त्या कड्या आपोआप लागत जातात याचं कारण काय देव उभा देव उभा मागे पुढे मागे पुढे देव उभा मागे पुढे मागे पुढे देव मागे पुढे मागे पुढे देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट आमच्या मागं पुढे देव उभा आहे चांगलं काम करणाऱ्या माणसाच्या मागं पुढे देव उभा असतो लक्षात ठेवा मागं पुढे उभं राहून तो संकट निवारण करत असतो काय बा संकट निवारण केलं आमच्यावरचं अरे तुम्हाला काय माहीत आहे तुमच्यावर काय संकट आलं होतं म्हणून आपल्याला कुठं माहीत असते का आपल्यावरचं संकट आपल्यावरचं संकट जर आपल्याला माहीत असतं ना तर आपण संकटात पडलोच नसतो आपलं संकट आपल्याला माहीत नसते पण मला असं वाटतं की ते संकट निवारण करणारा कोणीतरी असतो लक्षात ठेवा आम्ही त्याचे दास आहोत आणि आमचं संकट निवारण करण्यासाठी तो आमच्या मागं पुढे उभे आहेत मागे पुढे द्रौपदीच्या मागे अर्जुनाच्या पुढे देव उभा
मागे पुढे उभा राही संभाळी मागे पुढे उभा राही संभाळी मागे पुढे उभा राही संभाळी मागे पुढे उभे राही संभाळी आलिया घात निवाराया आलिया घात निवाराया माग पुढे उभं राहून त्या ठिकाणी देव आमचा सांभाळ करतो म्हणून आम्हाला भय नाही. भय नाही त्रैलोकी देव उभा मागे पुढे. सज्जनानो, संकट काही सारखं नसते गड्या. संकट वेगवेगळी असतात. वेगवेगळ्या संकटाला वेगवेगळं व्हावं लागतं. लक्षात ठेवा, वेगवेगळ्या आजाराला जसे वेगवेगळे डॉक्टर असतात. याचा डॉक्टर वेगळा, त्याचा डॉक्टर वेगळा, पोटाचा डॉक्टर वेगळा, गुडघ्याचा डॉक्टर वेगळा, नाही का, कानाचा डॉक्टर वेगळा, डोळ्याचा डॉक्टर वेगळा, दाताचा डॉक्टर वेगळा. आता तर नाना 32 दाताचे 32 डॉक्टर निघणार आहेत. हा दात दुखतो. एक पेशंट डॉक्टरकडे गेला, पोट दुखते डॉक्टर साहेब, या बाजूनं. म्हटले हां शेठजी तुम्हाला अपेंडिक्स झाला, याच बाजूनं असतो. अहो साहेब पण आता माझ्यासोबत नाही. म्हटले काही नसलं तरी चालेल पण तुमचं ऑपरेशन केलं पाहिजे. नाही केलं तर तो खतरनाक असतो फुटला तर. पण साहेब अरे चला कोणी नसलं तरी आहे. थिएटरमध्ये नेलं, त्याला झोपवलं आणि बेशुद्ध करण्यासाठी नाना असं इंजेक्शन काढलं. आमदार साहेब इंजेक्शन काढल्यानंतर पेशंट जरा हुशार होतं. त्याला असं वाटलं की आपल्याला आता बेशुद्ध करणार आहेत. शेठजी उठून बसले आणि उठल्यानंतर पाठीमागच्या खिशातले पाकिट काढलं आणि पैसे मापायला सुरुवात केली. पैसे मापायला जशी सुरुवात केली, डॉक्टर म्हटले आतापासून पैसे मापताय तुम्ही? अहो नंतर द्यायचे आहेत पैसे, 5-7 दिवस राहायचं आहे तुम्हाला इथं, कशाला पैसे मापताय तुम्ही? शेठजी म्हटले की डॉक्टर साहेब तुम्हाला देण्यासाठी मापत नाही, तुम्ही बेशुद्ध करणार आहात ना मला, म्हणून मापून ठेवतो किती आहेत. न जाणो म्हणून आम्हाला एक परीक्षेला शुभाषित होतं पहा. वैद्यराज नमस्तुभ्यम यमराज सहोदरम यमम हरति प्राणानाम वैद्यम प्राणान धनानीच. वैद्यराज तुम्हाला नमस्कार असो, कारण तुम्ही यमाचे मोठे भाऊ आहात. कसं काय? नाही यम म्हटलं फक्त प्राणच नेतो, तुम्ही प्राणही नेता आणि पैसे नेता. सज्जनानो, विठाला 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 संकट सारखं नसते माझ्या दादांनो. वेगवेगळ्या प्रकारचं संकट असते पहा. प्रपंचातले संकट तर आहेतच, परमार्थामध्ये सुद्धा संकट असतात. आणि अत्यंत पारमार्थिक माणसाच्या प्रपंचामध्ये जास्त संकट असतात. जे ज्याच्या प्रपंचामध्ये संकटच नाही समजून चालाव. हो, पण ज्याच्या प्रपंचामध्ये संकट आहेत ना, समजून चालाव देवाने पाठवलेत, देवाने पाठवले. एक वाक्य बोलू. सुखामध्ये अधर्म घडण्याची शक्यता असते, म्हणून कधी कधी जीवनामध्ये दुःख येणंही महत्त्वाचं असते. सुखामध्ये बऱ्याचदा अधर्म घडत असतो. सुखामध्येच माणसं पार्ट्या देतात ना, सुखामध्येच हे सगळं घडतंय ना. सज्जनानो, सुखामध्ये अधर्म घडण्याची शक्यता असते, म्हणून प्रपंचामध्ये दुःख येणंही महत्त्वाचं असते. आला ज्याच्या घरा त्याच्या पडी चिरा संसार, अशी असं म्हटलं जाते. दुःखामध्ये नामचिंतन वाढते, दुःखामध्ये काय आपलं परिशीलन वाढते की आपण काय केलं पाहिजे. म्हणून अनेक प्रकारची संकट साधूच्या प्रपंचावर सुद्धा आलीत. संकटाने साधूला खऱ्या अर्थाने संकटाने परीक्षा घेतली. त्या परीक्षेला जी माणसं उतरतात ते सोनं ठरते, लक्षात ठेवा. आणि म्हणून अनेक संकट साधूच्या प्रपंचामध्ये सुद्धा येत असतात. प्रल्हादावर संकटच होतं. का संकट होतं? प्रल्हाद देवाचं नाव घेत होता म्हणून संकट होतं. का संकट होतं? त्याच्या बापाला ते आवडत नव्हतं म्हणून संकट होतं. हिरण्यकश्यपूने ठरवलं होतं, नाम घेऊन दे देवाचे, हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे, माझ्या राज्यामध्ये कोणी देवाचं नाव घेणार नाही आणि गेला तो जिवंत राहणार नाही. म्हणून देवाचं नाव न घेणारा हिरण्यकश्यपू होता. प्रल्हाद मात्र देवाचं नाव घेतल्याशिवाय थांबत नव्हता. अनेक प्रकारची संकट, काय 11 का 15 प्रकारचे प्रयोग केले त्याला मारण्यासाठी, पण देव उभा मागे पुढे. म्हणून देवाला एक दिवस त्या खांबामध्ये प्रगट व्हावं लागलं.
संकट वेगळं होतं म्हणून खांबात यावं लागलं. आमच्या चोखोबारायच्या प्रपंचावरचं संकट आणखी वेगळं होतं. चोखोबारायच्या सौभाग्यवतीचं बाळांपण आलं होतं. घरामध्ये काहीच नव्हतं, बाई माणूससुद्धा नव्हता. म्हणून देवाला त्या ठिकाणी चोखोबारायच्या सौभाग्यवतीचं बाळांपण करण्यासाठी चोखोबारायची बहीण व्हावं. चोखोबाची बहीण झाला चारंगर, चोखोबाची बहीण झाला चारंगर, वहिनी उघडादार हाका मारी, वहिनी उघडादार हाका मारी. चोखोबाची बहीण झाला चारंगर, चोखोबाची बहीण झाला चारंगर, वहिनी उघडादार हाका मारी, वहिनी उघडादार जसं संकट असेल तसा तो होतो. जैसा केला तैसा होय, धावे सोय धरुनी, देव उभा मागे पुढे, उगवी कोडे संकट विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई. बोला कुंडली कवरला विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीला भगवान की. जैसा केला तैसा होय, धावे सोय धरुनी. आणि म्हणून महाराज म्हणतात, मग असं जर तो होत असेल, आमच्या मागे पुढे जर उभा राहत असेल, तर आम्हाला दुःख करण्याची काय गरज आहे. तुका म्हणे सो सुखे, तुका म्हणे सो सुखे, तुका म्हणे सो सुखे, तुका म्हणे सो सुखे. गाऊ मुखी विठोबा, गाऊ मुखी विठोबा, गाऊ मुखी विठोबा. देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, मागे पुढे. माऊली ज्ञानराज हरी, जय जय ज्ञानेश्वर माऊली.